स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आता आपल्या शहरात. पलुसकरांच्या सेवेत सज्ज विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर. आता विवोची सुपरफास्ट टी सिरीज आणि गेमिंगसाठी जबरदस्त IQ सर्व लेटेस्ट मॉडेल्स आता आपल्या पलुसमध्ये उपलब्ध. नको बजेटची चिंता, आमच्याकडे फायनान्स सुविधा. तर वाट कसली पाहताय, आजच भेट द्या. देशभूषण शीतल सावळवाडी यांचे विवो एक्सक्लुझिव्ह स्टोअर, मीनाक्षी चित्रमंदिर जवळ, तासगाव रोड, पलूस. संपर्क 94 21 22 42 54 किंवा 91 72 57 16 27. वैभवराव पुदाले यांच्या नेतृत्वामुळे सहकार क्षेत्राला नवी दिशा. महेंद्र लाड. सांगली जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल वैभवराव पुदाले यांचा तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर गुणवंत विद्यार्थी आणि खेळाडूंचा सत्कार समारंभ पलूस येथील चौंडेश्वरी मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. वसंतराव पुदाले दादा मित्र मंडळाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, नगराध्यक्षा संजीवनी पुदाले, उपनगराध्यक्ष रोहित दळवी, गणपतराव पुदाले, सुहास पुदाले, API जयसिंग पाटील, प्रकाश पुदाले, विशाल दळवी, प्रकाश पाटील, मानसिंग पाटील, RD कुलकर्णी, परशुराम शिंदे, विक्रम पाटील, गिरीश गोंदिल, भरतसिंह इनामदार, KD कांबळे, विलास हजारे, विष्णू सिसाळ, डॉक्टर BN पवार, तानाजी करांडे, आनंदराव सावंत, असलम मुल्ला यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात महेंद्र लाड यांनी वैभवराव पुदाले यांच्या अभ्यासू नेतृत्व, निर्णय क्षमता आणि सर्वसामान्यांशी असलेल्या बांधिलकीचा गौरव करत त्यांच्या नेतृत्वामुळे सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला. सत्काराला उत्तर देताना वैभवराव पुदाले यांनी हा सन्मान सभासद, संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचा असल्याचे सांगत जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांना अधिक सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केलं. यावेळी वैभवराव पुदाले, गणपतराव पुदाले, जयसिंग पाटील, गिरीश गोंदिल, रोहित दळवी, संपतराव पार्लेकर, अनिल घारे व गजानन पुदाले यांनी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय पाटील, सुनील पुदाले यांनी केलं, तर आभार जगदीश पाटील यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुहास पुदाले, संदीप पवार, नितीन जाधव, संतोष पुदाले, अमित चव्हाण तसेच पलूस सहकारी बँकेचे अधिकारी, कर्मचारी व संयोजकांनी परिश्रम घेतले. माझा सन्मान केला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर हा सन्मान फक्त माझा एकट्याच नाही, माझ्यासोबत राहणारे जे 50 पुरुष आमदार, महिला आमदार आहेत त्यांचा सुद्धा हा सन्मान आहे. जो पुरुष आमदार आमचा सकाळी आपलं सर्व संसाराचं सर्व कामे करून जेवणाचा डबा बनवून तुमच्या सेवेकडे येतो, तसेच आमची जी हिरकणी महिला जे आपली मुलं बाळ घरी सोडून इथे येतात आणि 24 तास तुमच्यासाठी अवगत राहतात, त्यांचा सुद्धा हा सन्मान आहे. याबद्दल मी खरोखर तुमचे आभार व्यक्त करतो. तर साधारण सहकारी बँकिंगमध्ये काम करत असताना किंवा पतसंस्थेमध्ये काम करत असताना खरं तर आम्हाला त्रासच होतो. म्हणजे कर्ज दिलं तरी चांगलं, नाही दिलं तरी काही थांबलं, वसुली केली तरी प्रॉब्लेम. अशा पद्धतीने तरी सुद्धा एक संस्था चालवण्या दृष्टीने जर तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं तर नक्कीच त्यात यश येतो. हे मी आणि माझ्या सहकार्यांनी किंवा आमच्या पुदाले दादाच्या प्रेरणेतून आम्ही करून दाखवले. या निमित्तानं अनेक माझा नवीन सहकार्यांना किंवा जे नवीन युवक आहेत किंवा युवती आहेत, जे महिला आहेत, त्यांना माझा एक सल्ला आहे की सहकारामध्ये काम करण्यासारखं भरपूर आहे. आणि सहकारामध्ये जो काम करतो, संचालक असू दे, चेअरमन असू दे किंवा सहकारी संस्था चांगल्या पद्धतीनं चालवतो, वाढवतो, तो माणूस आयुष्यात कुठेही अयशस्वी होत नाही. कारण उदाहरण तुम्हाला बँकाचं द्यायचं झालं तर चांगला ठेवीदार घ्यायचा, त्यांचं चांगला कर्जदार बघायचा, कर्ज द्यायचे, वसूल करायचा, त्यांना फायदा मिळवायचा, सभासदांना डिव्हिडंड द्यायचा. ही कशी तारेवरची कसरत असते. आणि हे जो सांभाळतो तो नक्कीच त्याच्या आयुष्यात कधी अनसक्सेस होत नाही किंवा तो चांगल्या पद्धतीनं आयुष्याला जगू शकतो. तुमच्या टीव्ही असतात, राजकारणामध्ये तुमचं सहकार्य असते म्हणून आम्ही या पदावर किंवा राजकारणामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पदं घेत असतो. आणि पदं घेत असताना सुद्धा आता मध्ये 5 वर्ष प्रशासक असल्यामुळं अधिकारी आम्हाला साहेबांना थोडंसं आदर देत नाहीत. आता आमचे नवीन नगराध्यक्ष आले, आमचे जिल्हा परिषद असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी आम्ही काम करायचं असतो
त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचीच भूमिका असतात. त्यांना वाटतं की अजून प्रशासनाचंच काय अशा पद्धतीचं कामकाज चाललेलं आहे. परंतु आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्र हे फार मोठं आहे आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सामान्य माणसाची प्रगती करण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करत आहोत. आज आपण सर्वजण अतिशय उत्साहाने या ठिकाणी आला. आपल्या पलूस शहरामधील ज्या व्यक्तीने हे संपादन केलेलं आहे त्या सर्व व्यक्तींचा आपण सत्कार करता.